महानगरपालिकेचा दुटप्पीपणा चव्हाट्यावर, अतिक्रमणाकडे दुर्लक्ष पण समाजसेवकांवर कारवाई। नाशिक शहरातील आरडी सर्कल ते इंदिरानगर बोगदा हा रस्ता नागरिकांसाठी जीवघेणा ठरत असताना नाशिक महानगरपालिका मात्र झोपेच्या साखरगोळात असल्याचं चित्र आहे। या मार्गावर दीर्घ काळापासून अतिक्रमण, वाहतूक कोंडी आणि संध्याकाळच्या वेळेस दारू अड्ड्याचे वाढते प्रमाण यामुळे स्थानिक रहिवाशांचं जगणं मुश्किल झालं आहे। मात्र महत्त्वाचं म्हणजे 2 महिन्यापूर्वी याच ठिकाणी एका महिलेला जीव गमवावा लागला। त्या घटनेनंतर समाजसेवक सागर मोटकरी यांनी प्रशासनाला जागं करण्यासाठी वारंवार लेखी पत्रव्यवहार केला। अतिक्रमण हटवा, सार्वजनिक रस्त्याचा मुक्त वापर नागरिकांना मिळू द्या, अशी आग्रही मागणी त्यांनी केली होती। प्रशासनाने काही न करता हात झटकले। पण जेव्हा सागर मोटकरी यांनी जनजागृतीसाठी बॅनर लावला तेव्हा महानगरपालिकेने त्यांच्यावर विद्रुपीकरण प्रकरणात गुन्हा दाखल केला। म्हणजे जीव वाचवण्यासाठी आवाज उठवणाऱ्यांवर कारवाई आणि जीव धोक्यात घालणाऱ्या अतिक्रमणकर्त्यांवर मात्र कारवाई नाही। हाच महानगरपालिकेचा दुटप्पी कारभार। BBS न्यूज चॅनलचे संचालक भरत गोसावी यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे। ते म्हणाले, नागरिकांच्या सुरक्षेच्या बाबतीत महानगरपालिकेचा हा निष्काळजीपणा अमान्य आहे। जेव्हा मृत्यू होतो तेव्हा ही मंडळी गप्प बसतात, पण समाजहितासाठी आवाज उठवणाऱ्यावर मात्र गुन्हे दाखल करतात। हा दांभिकपणा थांबला पाहिजे। या सर्व प्रकारामुळे नागरिकांमध्ये संतापाचा कल वाढला असून महानगरपालिकेने तात्काळ अतिक्रमण हटवावं, ट्रॅफिक कोंडी आणि अराजकतेवर नियंत्रण ठेवावे, अन्यथा जनआंदोलन छेडलं जाईल, असा इशारा आता समाजकंटक नव्हे तर समाजसेवक देऊ लागले आहेत। मागील 2 महिन्यापूर्वी इथे एक महिलेचा अपघात होऊन ती मृत पावली। त्याच्यानंतर वारंवार आम्ही महापालिकेबरोबर पत्रव्यवहार करून सुद्धा या जागेवरील अतिक्रमण काय हटवण्याचा काही महापालिका कुठलाही प्रकारचा निर्णय घेत नाहीये। आणि तुम्ही इथे बघत असाल तर इथे संध्याकाळचे दारूचे अड्डे तयार झालेले आहे। इथूनच पार्सल घ्यायचं, इथे दारू प्यायची आणि इथे सर्व काही करायचं। संध्याकाळी ह्या भागामध्ये एवढी ट्रॅफिक होते की विचारता सोय नाही। इथे एवढी ट्रॅफिक होते, 2-2 तास इथे सिटी सेंटर मॉलपर्यंत ही ट्रॅफिक जाते। याच्यावर महापालिका कुठल्या प्रकारची कारवाई नाही करत। आणि महापालिकेला आम्ही कुठला एक बॅनर लावला, आम्ही कुठेतरी गांधीगिरी करायचा एक प्रयत्न केला आणि त्याच्यावर त्या अनुषंगाने विद्रुपीकरण, बॅनरचे विद्रुपीकरण केले। मी विनापरवाना बॅनर लावला। ही बॅनर बघा, या बॅनरचे विद्रुपीकरण याच्याने होत नाहीये। आणि यांनी जे केलेले सौंदर्यीकरणाला यांनी जो दिलेला हात आहे ते चालेल का? आणि त्याच्यावर माझ्यावर गुन्हा दाखल केला। महापालिकेला मी सांगतो, एक सागर मोटकरीने 1000 सागर मोटकरीवर जरी तुम्ही गुन्हा दाखल केला तरी ही गांधीगिरी आणि हे जे फलक लावण्याचं काम हे आम्ही सातत्याने चालू ठेवू। जोपर्यंत त्याचा पाठपुरावा होत नाही तोपर्यंत महापालिकेचा आम्ही पाठपुरावा करू, एवढाच मी इशारा देतो। नमस्कार नाशिकरानो, मी BBS न्यूज चॅनलचे संचालक भरत गोसावी आपणास आज झालेल्या घटनेबद्दल एकच नमूद करू शकतो। आरडी सर्कल पासून तर इंदिरानगर बोगद्यापर्यंत महापालिकेच्या जागेवरती इतक्या मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेलं आहे। त्यातच उजवा तट कालवा तो इंडिया गुल पार्कमधून आहे, तिथे उजवा तट कालव्यावरती त्या इंडिगो पार्कवाल्यांनी अतिक्रमण केलं आणि त्याच्यामुळे रॉंग साईडने गाड्या जाणाऱ्यांनी आजपर्यंत 4 लोकांना जागेवर उडवलेलं आहे। पोलीस स्टेशनला त्याचे FIR गुन्हे दाखल झालेले आहेत। पोलिसांकडे वारंवार तक्रार करून, प्रशासनाकडे वारंवार तक्रार करून याची कोणीही दखल घेत नाही। कारण आणि जो काही असे सामाजिक कार्यकर्ते त्याच्यावर जर कधी पब्लिक अवेअरनेस म्हणून आवाज उठवण्यात जातात तर त्यांच्या लोकशाही मार्गाने त्याचा गळा घोटण्याचा कार्यक्रम प्रशासन करीत आहे। उजवा तट कालव्यावरती हे सगळं अतिक्रमण झालेलं आहे, याच्यावरती कधी कारवाई होणार आहे हा प्रशासनाला आम्ही या निमित्ताने विचारू इच्छितो। कारण आयुक्त तथा प्रशासक म्हणजे हुकुमशाह नव्हेत यांनी लोकशाही मार्गाने जे जनता एखादं काम करत असेल आणि त्यांच्यावरती अन्यायाविरुद्ध जर त्यांच्यावरती गुन्हा दाखल होत असेल तर हा मोठा अन्याय आहे आणि अशा गोष्टींनी नाशिककरांना निषेध नोंदवत आहेत। नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक।